रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक 115 ते 117चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। मृदू आणि कठीण जे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे उपचुनी संगे कारण संतोष खेदा। ह्या ओवींचा अर्थ असा होतो की कोमलता म्हणजे मृदुता आणि कठीणपणा हे स्पर्शाचे दोन मुख्य गुण आहेत। जेव्हा या गुणांचा शरीराशी म्हणजे आपल्या शरीराशी संबंध येतो तेव्हा मनामध्ये संतोष किंवा खेद म्हणजे दुःख त्रास निर्माण होतो। एखादी मऊ गोष्ट सुखावते तर एखादी कठीण गोष्ट आपल्याला टोचणारी म्हणजे दुःख देणारी वाटते, असा या ओवींचा अर्थ होतो। भ्यासूर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। रूपाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे सुरेख म्हणजे एकदम सुंदर असलेले, आणि दुसरे भ्यासूर, भ्यासूर म्हणजे भयानक किंवा कुरूप। डोळ्यांच्या द्वारे जेव्हा आपण ही रूपे पाहतो तेव्हा सुंदर रूप सुख देते आणि भयानक रूप दुःख किंवा भीती निर्माण करते, असा या ओवींचा अर्थ होतो। सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोषू देता। या ओवींचा अर्थ असा होतो की सुगंध आणि दुर्गंध हे गंधाचे म्हणजे परिमळ दोन भेद आहेत। जेव्हा नाकाचा म्हणजे घ्राणेंद्रियाचा या गंधाशी संबंध येतो तेव्हा सुगंधामुळे संतोष मिळतो, तर दुर्गंधामुळे विषाद म्हणजे कंटाळा किंवा दुःख निर्माण होते। या ओव्यामधून माऊली हे स्पष्ट करत आहेत की आपली पाचही ज्ञानेंद्रिय बाह्य जगातील द्वैत म्हणजे चांगले वाईट सुख दुःख असे ग्रहण करतात। इंद्रियाचा विषयाशी संपर्क झाला की मनामध्ये आपोआपच अनुकूल किंवा प्रतिकूल भावना निर्माण होते, ज्याला आपण सुख किंवा दुःख म्हणतो। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली आपल्याला हा व्हिडिओ या व्हिडिओचे विश्लेषण आवडले असेल तरच कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद माऊली।